फोनवर महापुरुषांबद्दल अर्वाच्यपणे बोलून नंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टानं पुन्हा दिलासा दिलाय। विशेष म्हणजे जी तरतूदच कायद्यात नाहीये, पोलिसांनी त्याचाच अर्ज कोर्टापुढे ठेवल्यानं तो फेटाळण्यात आलाय। पाहूयात हा रिपोर्ट। जवळपास अर्ध्या महिन्यानंतरही महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांवर शिंतोडे उडवणारा विकृत प्रशांत कोरटकर अद्यापही मोकाटच आहे। दुसरीकडे त्याला दुसऱ्यांदा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं अटकेपासून संरक्षण देत पुढची सुनावणी 17 मार्चला ठेवली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर नागपूरच्या घरातून फरार झाला। यानंतर कोल्हापूर पोलीस त्याच्या अटकेसाठी नागपुरात पोहोचले। मात्र फरार राहूनच कोरटकरनं कोल्हापूरच्या कोर्टातून अंतरिम जामीन मिळवला। हा जामीन संध्याकाळी 5 नंतर मिळाला, ज्याची सरकारी पक्षाला माहिती सुद्धा नव्हती। विशेष म्हणजे प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला तेव्हा सरकारी वकिलांची नियुक्ती सुद्धा झालेली नव्हती। नंतरच्या सुनावणीच्या वेळी कोर्टानं प्रत्यक्ष कोरटकरला हजर राहण्याची गरज नसल्याचं सांगितलं। कोरटकरला वाटल्यास तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहू शकतो, पण त्याचीही त्याला सक्ती नसेल असंही सांगितलं गेलं। दरम्यान यावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस तपासावरही प्रश्न उभे केले आहेत। कारण कोरटकरच्या आवाजाचे नमुने आम्हाला हवेत म्हणून त्याची हजेरी गरजेची असल्याचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला होता। मात्र नव्या भारतीय कायद्यानुसार 3 वर्षांखालच्या शिक्षापात्र कलमांमध्ये आरोपीला हजेरीची सक्ती बंधनकारकच नसल्यानं कोरटकरला पुन्हा दिलासा मिळाला। यावर नव्या कायद्याची कल्पना सरकारी पक्षाला नव्हती का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारतात। 17 तारखेपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही। ते पोलिसांचा अर्ज फेटाळला गेला, प्रत्यक्ष हजर ठेवण्याचा होता तो, त्या संदर्भात नेमकं कोर्टाने काय निर्देशन दिलं? मी आधीच सांगितलं की जी कायद्यात सुधारणा आलेली आहे, नवीन जे फौजदारी कायदे 3 बदललेले आहेत, त्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की आरोपीला हजर ठेवण्यासाठी प्रॉसिक्युशनला हक्क आहे, अशी तरतूद आता नाही आहे। सरकारी पक्ष कमी पडला हे आपल्या मुद्दे मांडण्यात असं वाटतंय का तुम्हाला? जी तरतूदच नाही आहे ती मांडली तर कशी मंजूर होणार? असं नाही। हा अर्ज आपण दिलेला होता, तो असं काही म्हणायचं कारण नाही अभ्यास कमी पडला किंवा काय कमी पडला। मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे? जो सरकारनं कागद हजरच करायची नाही, पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायद्यात तरतूदच नाही आहे, मग तो का केला? जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना असं नाही आहे। त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे। त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे, तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही। हे पहा, सरकारला आपण कोरटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत, पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेला आहे। आश्चर्य म्हणजे ज्याचा शोध मागच्या अनेक दिवसांपासून पोलीस घेत आहेत तो प्रशांत कोरटकर फरारच नसल्याचा युक्तिवाद कोर्टात प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केलाय। फरार राहिल्याच्या अनेक दिवसानंतर कोरटकरनं आपला मोबाईल पत्नीद्वारे पोलिसांकडे जमा केला, त्यामुळे त्यानं डेटा डिलीट केला असल्यास काय करावं हा प्रश्नही महत्त्वाचा आहे। तुर्तास फोनवरून शिवाजी महाराज संभाजी राजेंवर गलिच्छपणे बोलणारा आणि जातीवरून धमकावणारा, आई बहिणींना शिवीगाळ करणारा एक विकृत घराबाहेर पोलीस बंदोबस्त असूनही फरार कसा होतो हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। खोक्या भोसलेला अटक झाली, 2 टीम लावून खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केली। त्याचा सुद्धा असाच व्हिडिओ आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। त्या अटकेचा आम्ही त्या ठिकाणी काही म्हणजे स्वागतच करतोय, त्यात दुमत नाही। पण कोरटकरची अटक अशी का झाली नाही? सोलापूरकरची अटक अशी का झाली नाही? सतीश भोसले पारधी आहे, आदिवासी आहे म्हणून तो खोक्या आहे, पण कोरटकर हा कोरट्या होऊ शकत नाही, कोरटकर हा चोरट्या होऊ शकत नाही, राहुल हा रावल्या होऊ शकत नाही। ते मात्र सोलापूरकर असतील, कोरटकर असतील, म्हणजे इथं जात बघून आणि धर्म बघून न्याय मिळणार आहे काय? पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयांना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय आहे? आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा या चिल्लर माणसासाठी मागे बंदा रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मार्ग म्हणावा लागेल। अपेक्षा आहेत, ज्या न्यायदेवतेकडे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा जर भंग होत असतील किंवा त्यांना
नेमकं असं का होतंय, असं का घडतंय, ह्या शंका अनेक लोकांच्या मनात आहेत. त्यामुळं आमचं न्यायाधीश महाराजांना अजून एकदा हात जोडून विनंती आहे की नैसर्गिक न्याय मिळावा, बस यात व्यतिरिक्त आम्हाला काही म्हणायचं नाही. ज्या कोलटकरांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोलटकरांना तर मला स्पष्ट असं म्हणायचं आहे की त्यांची सरकारने धिंड काढायला पाहिजे, त्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे. ही विकृती जी आहे ती ठेचायची असेल तर सरकारने आणखी 10 केसेस या कोलटकरवर त्या ठिकाणी नोंदवल्या पाहिजेत आणि त्याची धिंड काढून भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे. मी आपल्याला सांगतो की सरकारने याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं, राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याची एक विकृती या राज्यामध्ये वाढते आणि ही कीड ठेचायला पाहिजे आणि म्हणून सरकारने कडक पावली घेतली पाहिजेत. नाही तर बोलायचं एक आणि करायचं एक अशी या सरकारची भूमिका असेल. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.